माझं नाव सार्थक संभाजी मोते आहे. मी शुभम कॉम्प्युटर येथे 1 वर्षाचा मास्टर डिप्लोमा विथ टॅली आणि ॲडव्हान्स एक्सेलचा कोर्स लावला आहे. मला टॅलीमध्ये 98 आणि एक्सेलमध्ये 96 पडले आहे. मी शुभम कॉम्प्युटरमध्ये पहिल्यांदा आल्यावर मला कॉम्प्युटर म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं. मी पहिले इथं MSCITचा कोर्स केला होता, तिथं मला 80 होते आणि आता मी ॲडव्हान्स केलं. म्हणजे असं ट्रेन झालं. म्हणजे मला आता कोणचं काम सांगितलं तसं ऑफिसचं सांगितलं काम तर मी ते सॉल्व्ह करू शकतो. कम्प्युटरला रिबूट नवीन नाहीतर कम्प्युटरचं रॅम इन्स्टॉल करायचं, असं वेगवेगळे प्रॅक्टिकल इथे शिकलं. आणि अजून म्हणजे आमच्याकडून इथं झाल्या होत्या, पण ते सरांनी म्हणजे आम्हाला सांगितलं असं नसतं ते सांगितलं. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे मला आमच्यासोबत अजून खूप मुलं होते, त्यातले आमचे दोघं आकाश आणि सुशील नावाचे दोन म्हणजे माझे मित्रच होते. ते दोघं म्हणजे स्वतःचं बघायच्या ऐवजी मला जास्त सांगायचे, कारण की मी ह्या सगळ्यांमध्ये लहान होतो. मला म्हणजे आधी काहीच नव्हतं माहिती, टॅली नव्हतं माहिती, ॲडव्हान्स एक्सेल नव्हतं माहिती. म्हणजे आकाश दादांनी तेवढं सांगितलं मला, म्हणजे लय मदत केली अशी सगळ्यांनी मिळून. मला हे म्हणजे आधी नीट एक्सेल ओपन करता येत नव्हतं ते सगळं. मग इथं आलं मी हळूहळू. पहिले मला ॲडव्हान्स एक्सेल शिकवलं. ॲडव्हान्स एक्सेलमध्ये कोटेशन तिथं मला सौरभ दादा नावाचा एक दादा होता, त्यांनी मला ते सगळं शिकवलं. म्हणजे कसं चालू करायचं त्यांनी शिकवलं मला टॅली एक्सेल. नंतर मग त्याचे पेपर झाल्यावर आकाश दादाने मला सांगितलं हे असं करायचं तसं करायचं. म्हणजे छोट्या चुका व्हायच्या ना ते सुद्धा ते सांगायचे असं सगळं. आणि सरांकडून म्हणजे शिकण्यासारखं खूप कळतं. कधी चुकी झाली तर ते सांगायचे. असं बाकीच्या क्लासमध्ये कसं गेलं तुम्ही प्रॅक्टिकल करून परत घरी जा, इथं तसं नसतं. तुम्ही एकदा आले तर इथून तुम्ही म्हणजे 100% ट्रेन होऊन जाता. आणि असं टाइमपास नसते, तो माइंड पास होतो सगळे. आणि आता एखादी गोष्ट चुकली तर बाहेरचे क्लासेस कसे ओरडते म्हणजे असं परत शिकवित नाहीत, तसं इथं नसतं. इथं तुम्हाला तेवढ्या वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्हाला शिकू शकता. आणि चुकी झाली तरी असं बोलत नाही. मध्ये म्हणजे गणपतीच्या वेळेस मी आणि आकाश दादांनी चिटिंग केली ती. त्यात चीट्सचा गेम होता. आम्ही चीट्स म्हणजे आम्हाला माहित नव्हतं ना दोघांना, म्हणजे वाटलं असं पोरच जिंकायला पाहिजे, असं मुली नाही जास्त. मग त्याच्यामुळे दोघांनी आम्ही अजून एक्स्ट्रा म्हणजे चीट्स बनवून आणल्या. आणि ते म्हणजे परत बनवायचे नव्हतं. आम्ही सरांना विचारलं होतं, मग ते परत बनवायचे नव्हते. मग ते आम्ही बनविल्या आणि सर म्हणजे आम्हाला बाहेर बोलत होते, पण आम्ही ते चीट्स टाकून आतमध्ये आलो. आणि त्याच्यानंतर अजून एक चुकी झाली. आतमध्ये मॅडम होते एक बसलेल्या, त्या आऊट झाल्या. पण ते आमची चूक झाली म्हणून ते आम्हाला असं वाईट झाल्यामुळे म्हणजे आमच्यामुळे ते मॅडम आऊट होतात असं वाटत होतं. म्हणून आम्ही दोघंही म्हणजे असं सरांना त्यांना नाही बोललो. म्हणजे तिथं एक चुकी झाली सगळ्यात मोठी. तिथं मग सरांनी मला दुसऱ्या दिवशी म्हणजे असं क्लासला ते बोलवलं होतं सरांनी, पण ते नाही वाटलं तसं. ते झाल्यामुळे नाही वाटलं. मला वाटलं आता काय झालं. नंतर मग दुसऱ्या दिवशी काय नाही, फक्त बॅट नॉर्मल झाले सगळे तसे होते तसे. कोणी काय तसं नाही आणून घेतलं. सगळेजण म्हणजे असे फॅमिलीसारखे होते. कोणीच नव्हतं असं भेदभाव करणं, म्हणजे असं मी लहान आहे तर तू नंतर कर, तसं कोणीच नव्हतं. सगळ्यांना समान होतं. आता कम्प्युटरच्या रिबूटिंगच्या वेळेस म्हणजे सगळ्यांना सांगितलं होतं की रिबूट माझा रेझ्यूम मी आता स्वतःच तयार करू शकतो. कंपनी स्वतःची बनवू शकतो. स्वतःचा रेझ्यूम तयार केला तरी मी रेझ्यूममध्ये सगळं म्हणजे माझी पर्सनल रिस्पॉन्स मला इथं आलं कळलं. करिअर ऑब्जेक्टिव्ह काय आहे. करिअर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला करिअरमध्ये तुम्ही कंपनीसाठी काय करू शकता ते. करिअर ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला इथं म्हणजे आधी आम्हाला रेझ्यूमसाठी ट्रेन केलं होतं. त्याच्यानंतर करिअर ऑब्जेक्टिव्ह रेझ्यूममध्ये करिअर ऑब्जेक्टिव्ह हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही कंपनीसाठी किती काय करू शकतात, तुमची नॉलेज कसं काय करू शकतात. नंतर आम्हाला इथं कोटेशन शिकलो. कोटेशन म्हणजे तुम्हाला कम्प्युटर बाय करायचं, त्याचे कंपोनंट्स किती किती घ्यायचे त्यानुसार. त्याच्यानंतर परफॉर्मन्स GST मल्टी GST शिकवलं. मल्टी GST मध्ये तुम्ही म्हणजे ऑब्जेक्टला किती हे GST लावतो किती नाही. आणि पेरोल शिकलो. पेरोल म्हणजे सपोज पेरोलसाठी आपण एम्प्लॉयला सॅलरी देतो, ते सगळं म्हणजे बेसिक सॅलरी ते सगळं शिकलं आम्हाला इथं. म्हणजे पहिले काय आलं नाही पेरोल आणि TCS TDS, त्याच्यानंतर पण काय आलं ते TCS TDS.
मग एक्सेल कोटेशन सगळं सांगितलं. कोटेशन झाल्यानंतर आम्हाला कोटेशनमध्ये सांगितलं होतं हे असं करायचं. एक्झामच्या आधीच म्हणजे फॉर्मॅट पूर्ण चेंज झाला होता, आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे सर प्रॅक्टिस करा म्हणल्यामुळं ते पेपर थोडा सोपा झाला. म्हणजे पेपर आधी मला देऊ वाटत नव्हता, भीती वाटायची अशीच की होईन का नाही आपल्याकडून, कसं होणार हे काय कळत नाही आपल्याला, लहान आहे म्हणजे फेल व्हायची भीती होती अशी. प्रत्येक पेपरलाच मला तसं होतं. पण ते पेपर हातात आलं कारण की सगळं सोपंच होतं. कोटेशन, परफॉर्मन्स इनवाईस, टॅक्स इनवाईस सगळं सोपं होतं आणि सगळं स्वतःच्या मनाने होतं. आणि अजून असंच म्हणजे टॅलीचाही पेपर होता. टॅलीचं मला भीती नव्हती वाटत कारण की टॅली एकदम परफेक्ट झालं होतं सगळ्यांसोबत. असे वेगवेगळे कॉम्पिटिशन होईना. आम्हाला एक प्रॅक्टिकल दिलं ना महिन्याचं पूर्ण कंपनीचं, म्हणजे असं किती परचेस झालं, किती सेल झालं, सगळी बॅलन्स शीट रेकॉर्ड करायला होती. त्याच्यानुसार आमचं परफेक्ट झालं होतं. पण त्यात सुद्धा थोडं मिस्टेक झालं होतं आमच्या. ते ड्यू डेट्स ऑन सॅलरीचं चुकलं होतं आमचं. आम्ही म्हणजे ऑडियन्स रेफरन्सच्या जागी न्यू रेफरन्स केलं होतं सुशील दादांनी. आता दादाचं झालं तर सगळं त्याचं फक्त 0.50 पैशाचं म्हणजे गोंधळ होतं. ते गोंधळही त्याला म्हणजे पैसे एवढं सारं कम्प्युटर म्हणजे असं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ते सोडून तर आम्हाला म्हणजे 2-3 महिने नाही 2-3 आठवडे लागले असेल तेवढंच प्रॅक्टिकल. 2-3 आठवडे पहिले आम्हाला वाटलं एकच सेल परचेस करायचं, नंतर काय आता झालं 5 सेल 5 परचेस करायचे. त्याच्यानंतर अजून बॅलन्स शीट म्हणजे चेक करायची किती स्टॉक आहे तुमच्याकडे, मायनसमध्ये गेलाय का, करंट ॲसेट्स असे. पेरोल झाला. बॉम्ब झाला. बॉम्ब म्हणजे बिल ऑफ मटेरियल, रॉ मटेरियल पासून तुम्ही कसं काय तयार करतायत, पुढं अजून प्रोड्यूस, मॅन्युफॅक्चर सगळं सांगितलं तर. आधी रॉ मटेरियल घेतलं का म्हणजे आमच्यासोबत एक गणेश सर होते, त्यांनीच सांगितलं ते बॉम्बचं बॉम्ब म्हणजे बिल ऑफ मटेरियल. त्यांनी म्हणजे त्यांच्या कंपनीत त्यांना तो प्रॉब्लेम होता आणि त्यांनी सांगितलं की बॉम्ब कसं असतं. बिल ऑफ मटेरियल म्हणजे आधी रॉ मटेरियल असतं, मग प्रोडक्शन, मग मॅन्युफॅक्चरिंग, मग सर्व्हिस, हे सारं. आणि त्याचं म्हणजे आम्हाला एकदम परफेक्ट झालं ते. पण ते चांगलं नव्हतं म्हणजे असं एक्सटर्नल म्हणून खूप काही शिकलं. रिबोटिंग, कम्प्युटर हार्डवेअर विषय माहिती. आम्हाला कॉम्पिटिशनही होतं ना, पण आम्ही पार्टिसिपेट नाही केलं. कम्प्युटर हार्डवेअरसाठी म्हणजे एकदम प्रॉपर मेंटेन केलं. काही कोडिंग सांगितले होते एक्सटर्नल, असंच एक्सेलसाठी शॉर्टकट किती यूज करायच्या, कसे यूज करायच्या, काय अजून. ओके, मला सांग बरं सार्थक की तुझा जो 1 वर्षाचा अनुभव होता तो तुझ्या आत्ता सांगितलं प्रॅक्टिकल नॉलेज असेल, एक्झाम पण. प्रथम तुझं कॉंग्रॅच्युलेशन की तू मे 2025च्या बॅचचा टॉपर्स आहे शुभम कम्प्युटरचा, जे तुला 98 आणि 96% तू मिळवलेले आहेत. विशेष करून तू तुझ्या मनाने हे सगळे पेपर्स वगैरे जे पेपरसाठी पण तू थोडं इग्नोर करत होता ॲडव्हान्स एक्सेलसाठी, तर त्याच्यामध्ये तू 96 मला वाटतं मिळवलेलं आहे. तर हा जो तू सांगितलेला अनुभव खूप छान वाटलं. बट मला एक सांग, कम्प्युटरचं 0 नॉलेज होतं तुला. फर्स्ट स्टेपला तू MSCIT लावला. MSCIT 3 महिन्याच्या कोर्समध्ये आणि 1 वर्षाच्या कोर्समधला डिफरन्स जर पाहिला तर तुला काय वाटतं त्याच्यामध्ये? MSCIT म्हणजे फक्त बेसिक होतं. ॲडव्हान्स म्हणजे असं काहीच नव्हतं. इथं आपण ॲडव्हान्समध्ये कोटेशन, अजून कंपनीचा रेकॉर्ड मेंटेन करू शकतो. तसं MSCIT मध्ये फक्त आपलं म्हणजे नॉर्मल क्वेश्चन होते, हे बॅकग्राऊंड कलर, बोल्ड इफेक्ट, असं. इथं तसं नसतं. इथं सगळे टूल्स त्याच्यावरती यूज करायचे. आणि हे आपल्याला कोटेशन, परफॉर्मन्स इनवाईस त्या सगळ्याचा डिफरन्स कळतो. म्हणजे कोटेशन ह्याला वापरते. येस, म्हणजे आता तू कोटेशन, परफॉर्म, इन्व्हेस्ट म्हणलं की मार्केटला आज वर्ल्ड वाईड मार्केटला सगळ्यात जास्त नीड आहे असं तू प्रॅक्टिकल्स याच्यामध्ये ऑब्झर्व केलेले आणि पर्सनलाइज तू त्याला स्वतः एक्सपिरियन्स क्रिएट केलेला आहे. तर मला सांगू शकतो की कम्प्युटरचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचा जो तुझा प्रवास होता तो प्रवास कसा गेला? तुझा 1 वर्षाचा प्रवास कसा झाला? म्हणजे पहिले मी 3 महिन्याचा गेला होता MSCITचा कोर्स. तर 3 महिन्याचा मला म्हणजे पहिले स्कूलमध्ये शिकलं ना तेवढंच पाठवतं. म्हणजे असं रट्टा मारलं तेवढं ते ध्यानात राहिलं. तर मला फक्त ते कम्प्युटरचं फुल फॉर्म माहीत होतं. ते शाळेत सारखं शिकून जातं ना, तेवढंच माहीत होतं. त्याच्यानंतर हे झाल्यावर पहिले मला म्हणजे लिहायला लावलं
हा. तुला किती माहिती कम्प्युटर विषय, काय माहिती. म्हणजे बिफोर लेवलला फोकस केला. बिफोर लेवलला म्हणजे मला त्यावेळेस 10% सुद्धा नव्हतं माहिती नॉलेज. येस येस येस. त्याच्यानंतर मला एक प्रॅक्टिकल करायला लावलं. मला आता म्हणजे कळत नव्हतं त्यावेळेस. मग मी नुसतं असं काही टाईप केलं आणि त्याला बोल्ड इफेक्ट आणि ते दिले. त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं आधी बिफोर एवढं म्हणजे 1% नॉलेज आहे, पण 3 महिन्यानंतर तुझ्याकडे 100% नॉलेज आहे. मग त्या 3 महिन्यात मी म्हणजे असं रेग्युलर क्लासला आलो ना, मध्ये मी बॅच चेंज केलं पण सगळे म्हणजे तसंच होतं, नॉर्मल चालू होतं. म्हणजे असं सगळं शिकलं मला त्यात. कम्प्युटरचं पार्ट्स, हार्डवेअर सगळं कसं कनेक्ट करायचं आम्हाला ते प्रॅक्टिकल होतं ना, म्हणजे ग्रुपमध्ये मिळून प्रॅक्टिकल होतं. त्याच्यानंतर ना पेपरच्या वेळेस म्हणजे आमची अशी प्रॅक्टिस व्हायची ना, डिजिटल ऑफिशियल ट्रेनर आणि इरा सोडवायचं होतं. ते इरा म्हणजे आता आज हे सोपं होतं, पण ते असं थोडे मार्क्स इकडे तिकडे छोटे मोठे मार्क्स व्हायचे. आणि एक्झामच्या वेळेस ते डॉट नावाचं एक ॲप असतं, त्याच्यावर आम्ही म्हणजे पूर्ण ट्रेनिंग केलं आणि ते येत नव्हतं ते सरांनी सगळं सांगितलं. ते MSCIT ना 80% पडल्यानंतर 1-2 वर्ष मी परत आलो आणि इथं म्हणजे ॲडव्हान्स एक्सेल आणि टॅली प्राईमचा कोर्स लावला. बेसिकली म्हणजे पहिले म्हणजे पहिल्या दिवशीच ॲडव्हान्स एक्सेल चालू केलं. म्हणजे नाही, पहिले सेम प्रोसेस केली. म्हणजे आधी आता तू हे जे सगळं सांगतोय म्हणजे समजा बेसिक पासून स्टार्ट झाला, बेसिक 3 महिन्यात झाला, नंतर तू प्लस ॲडव्हान्स लावला, तर ॲडव्हान्स मधला जो एक्सपिरियन्स आहे कम्प्युटरचं नॉलेज खूप म्हणजे चेंज वाटलं का तुला? म्हणजे मला म्हणजे पहिलं माहित नव्हतं की आपण ते CPU म्हणतो ना, ते कॅबिनेट असतं ते सगळेच म्हणजे असं CPU म्हणतात त्याला, पण ते कॅबिनेट असतं. आता शाळेत ते मला तेच शिकवलंय, कॅबिनेट CPU असतं ते. पण ते CPU त्याच्या आता म्हणजे मदरबोर्ड वरती ठेवलेलं असतं आणि आपण म्हणजे ते USB ड्राईव्ह असते त्या कुठे कनेक्ट त्याला विचारले ना, ते सगळे सीपीयूला म्हणतात ते मदरबोर्डच्या बॅक पॅनलला करतात. आणि म्हणजे असं पहिले 3 महिन्यात मला बिफोर 10% होते ना. येस. आणि आता म्हणजे असं वाटतं मला की मी आता जरी बाहेर गेलो ना तरी मला जॉब भेटेल, कुठेही जॉब भेटू शकतो. आणि कितवीला आहे तू आता? 10th ला गेलाय आत्ताशी. येस. तर म्हणजे तू ह्या बेसला जॉब करू शकतो असं वाटतं तुला? म्हणजे आधी मला 0% कॉन्फिडन्स होता. एवढं मी मोबाईलवर बोलते ना, एवढं पहिल्यांदा आलतो म्हणजे माझा काहीच आवाज नव्हता निघत. बर, म्हणजे तू ही एक सेक्रेट महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल पण तुझी वाढली. याच्या पाठीमागं काय रिझन्स म्हणजे काय सेक्रेट आहे बरं हे कॉन्फिडन्स लेवल वाढण्या पाठीमागचं? म्हणजे सगळं म्हणजे चुकलं ना सगळे सांगतात आपल्याला हे असं नसतं ते तसं असतं. आणि म्हणजे शिकवण्याची पद्धत बाहेर शिकवायला गेलं का तसे दुसऱ्या क्लासेस मध्ये ते फक्त सांगणार आणि तुम्ही प्रॅक्टिकल करून घरी जाऊ शकतात. आता माझ्या भावानेच लावला क्लास तिकडे कर्जतला आणि 6000 भरलेत आणि त्याला म्हणजे असं आधी MSCIT घेतात ना, त्याला MSCIT टॅली आणि एक्सेल अजून काहीतरी आहे आणि कोडिंग आणि एडिटिंग हे सगळे एकाच कोर्स मध्ये शिकवतात. मग ते आता त्याला सांगितलं तू तिकडे नको इकडेच ये. म्हणजे असं सरांकडे आहे ना मोटिवेट होतं स्टुडंट, असं डिमोटिवेट नाही होत. येस. म्हणजे तुला असं वाटतं की फर्स्ट डेचा तुझं आता तुझे एवढं स्टेजिंगला बोलतोय जवळ 12 मिनिटं झालंय, तू बोलतो याच्या अगोदर तू कधी बोलू शकत होता असं की कधी बोलला होता का? नाही, म्हणजे क्लासला आल्यापासूनच अशी सवय झाली. नाहीतर स्कूलमध्ये बोलायला गेलं ना तसं कोण नव्हतं म्हणत मला, जाऊन बोलायचं आणि म्हणजे असं स्पीडने बोलून यायचं एकदम. पण त्याच्यामध्ये पण रट्टा मारून किंवा पाठ करून जायचं मग बोलायचं. बरं, आता तू तसं काही पाठ केलेलं आहे का आता सध्या? नाही, पाठ नाही केलं काय. म्हणजे आधी मी विचारही नव्हता केला यायच्या आधी, डायरेक्ट येऊन बोललो इथं. येस येस. बरं, आता हा कॉन्फिडन्स लेवल वाढण्या पाठीमागं किंवा तुला शुभम कम्प्युटरने दिलेला हा प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्म बद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे ट्रेनिंग सेंटर बद्दल काय मत आहे तुझं? म्हणजे सर असं फॅमिली वाणी सगळं इथं. म्हणजे असं कोणाला हे असं नाही करायचं हे नाही आलं तुला चुकी झाली, कसं घरी जरी चुकी झाली तरी आपल्याला मारतात तसं नाही. आता चुकी झाली तर आम्हाला म्हणजे पहिले समजून सांगितलं का केलं ते सांगितलं. म्हणजे आम्हाला ते कसं आता गणपतीच झालं आम्हाला काही करून पोरीला हरवायचं दोघांना. मग ते म्हणजे असं ते असतच इगो आणि झालं एकदम. बरं, मग तो इगो मधला काढून गो करण्याचा प्रवेश शुभम कम्प्युटरने ते मार्गदर्शन दिलं का? हा, म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला इगो झाला का म्हणजे आमचं ते सगळं झालं, पण आम्हाला ते नंतर ते कळालं का आमचं चुकलंय खरंच. मग आम्हाला ते गिफ्ट वाटलं तसं. मग आतमध्ये गेम चालू होता, तेच काहीतरी आकाश दादा आणि त्या दोघी मॅडम आणि आदित्य होता वाटतं.
ते मॅडमला कोणता तरी फुल फॉर्म होता पीडीएफचा आणि त्यांचं फक्त फॉर्मॅटचं चुकत होते, ते काहीतरी फॉर्म्युला काय म्हणत होते, तिथंच त्या चुकल्या. आणि आम्हाला म्हणजे आणि त्याच्यानंतर त्याला तिथे एक चान्स दिला. त्याच्यानंतर अजून एक होतं टॅलीचं काहीतरी सॉफ्टवेअर सांगायचं तिथं, म्हणजे ते ग्राफिकल सॉफ्टवेअर, म्हणजे आम्हाला नॉलेज कमी होतं ना त्यावेळेस. ते सर सांगत होते ग्राफिकल म्हणजे ते सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे, पण आम्ही ऐकायला तयारच नाही ते सगळं. मग ते मॅडमला चान्स दिला, म्हणजे ते गिल्ट फील झालं. आम्हाला वाटलं मॅडम आमच्यामुळे आवड झाल्यात, मग यांना एक चान्स भेटला पाहिजे. तिथं चुकलं आणि मग ते सांगितल्यावर सरांनी आम्हाला समजून सांगितलं. 1-2 दिवस म्हणजे असं गिल्ट फील वाटलं. त्याच्यानंतर परत सगळं नॉर्मल झालं. म्हणजे त्याही काय बोला ना आम्हाला, आम्ही काय नाही, म्हणजे परत बॅक टू नॉर्मल. आता म्हणजे न्यू इयरचं सांगितलं होतं आम्हाला, म्हणजे तुम्ही काय करणार आहे त्याची प्रिपरेशन. त्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्र होतो. त्यावेळेस म्हणजे असं कोणी काय नाही बोलले हे असे येतं ते तसे येतं. आता त्या मॅडमचा इंटरव्ह्यू होता ना, त्यावेळेस त्यांनी तसं काय नाही बोललं, पण ते आम्हाला गिल्ट फील वाटलं म्हणून ते बोल वाटलं. येस. आता ह्या प्रवासामधून तुला असं वाटतं का नवीन नवीन तुला ऍक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी, वेगळे प्लॅटफॉर्म, क्वेश्चन्स, अवॉर्ड्स वगैरे हे अचीव करताना कसं वाटलं पाहिजे तुला? नाहीच वाटलं. म्हणजे आता बँकेत जरी गेलो ना मी, स्वतःच्या हाताने चेक फिल करू शकतो. म्हणजे आताच मी बँकेत गेलतो त्यावेळेस स्वतःच्या हाताने गेलं. आणि म्हणजे ते बँक मॅनेजर असतात ना, त्यावेळेस डिपॉझिट करायच्या वेळेस मी त्यांना चेक दिला ना, त्यांनी विचारलं कोणत्या स्टँडर्ड मध्ये किती होते, कुठे काय काय करतो. म्हणजे मला असं म्हणजे वेगळीच फिलिंग आली स्वतःला, म्हणजे असं म्हणजे मॅनेजर करून घेतलं असं. येस येस येस. तर याचं बेनिफिट तुला तुझ्या याच्यानुसार म्हणजे चेक वगैरे कसं लिहायला पाहिजे, क्रॉस चेक कर काय असेल, बेरर चेक काय, अनेक प्रकारचे आपण चेक्स वगैरे एक्सपिरियन्स पाहिले. बरोबर. BRS रिपोर्ट वगैरे पण त्याच्यामध्ये पाहिले. त्याचा थोडाफार काय एक्सपिरियन्स थोडा शेअर करू शकतो का BRSचा? BRS म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. येस येस. म्हणजे आता तुम्ही बँकेत जेवढे रेकॉर्ड केलेत, म्हणजे पेमेंट असो, चेक असो, कॉन्ट्रा असो, ते सारं आहे का तुम्ही म्हणजे मेंटेन करून ठेवतात. ते जर नीट करायचं असलं तर आपल्याला BRS वापरावं लागतं. अजून चेक म्हणजे आम्हाला म्हणजे अँटी डेट चेक शिकलो होता, पोस्ट डेट चेक शिकलो होता. आणि आमच्यासोबत सुशील आनंद दादा होते. म्हणजे मला काहीच समजत नव्हतं त्यावेळेस. आणि सुशील आनंदने एक उदाहरण दिलं होतं काहीतरी, मला गाडी रिपेअर करायची आणि मी पोस्ट डेट चेक घेणार, माझ्याकडे पैसे नाहीत आता, मग मी काय करणार, ते काही समजलंच नाही. अँटी डेट आणि पोस्ट डेट मध्ये फरकच नाही समजला. मग ते आमचं बरेच दिवस तेच चालू होतं, पोस्ट डेट आणि अँटी डेट. मग काय आले, पोस्ट डेट म्हणजे पुढच्या तारखेचं आणि अँटी डेट म्हणजे असं. येस. ओके. मग आता तुला बेरर चेक, क्रॉस चेक जरी कधी जरी तुला म्हणजे राईट करण्याची गरज पडली तर तू इमिडिएटली लिहून देऊ शकतो प्रॉपर ऍक्युरेसी लेवलला. येस. म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट वगैरे करणं, कुठं सिग्नेचर करायला पाहिजे, चेक नंबर का असतात, कुठं असतात. थोडा कॉन्ट्राचा एक्सपिरियन्स सांगू शकतो की म्हणजे कसं होता बरं कॉन्ट्राबद्दल, कॉन्ट्राची एंट्री कशा पास व्हायच्या किंवा काय त्याच्याबद्दल सांगू शकतो? एक्झाम मध्ये म्हणजे पहिले कॉन्ट्रा चालता, तिथे माझी मिस्टेक झाली, म्हणजे तिथंच मिस्टेक झाली मला एक्झाम मध्ये कॉन्ट्राला. की मी एकाच कंपनीत कॉन्ट्राही केलं आणि ते म्हणजे विदाउट जीएसटीचं प्रॅक्टिकली करून टाकलं एकाच कंपनीत. आणि कॉन्ट्रा म्हणजे पहिले तुम्ही डिपॉझिट करतात, डिपॉझिट साठी कॅश पाहिजे ना, मग ती पहिले आपण कॅश ऍड करायची, मग बँक घ्यायची. आणि पहिले कॅश ऍड केली का मग परत डिपॉझिट झालं, मग विड्रॉल साठी वरती बँकचं नेम घ्यायचं आणि खाली कॅश घ्यायची. मग तेवढी विड्रॉल करायची, म्हणजे जेवढी अमाऊंट आपण पुट केली त्यात डिपॉझिट केली आहे त्याच्यातून तुम्हाला केवढी विड्रॉल करायची आहे ते तुम्ही म्हणजे तिथं व्हॅल्यू टाकून तुम्ही काढू शकतात, म्हणजे विड्रॉल करू शकतात. आणि फंड ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायची. सपोज SBI ऍक्सिस बँकला करायची तर तुम्ही ई फंडने वरती पर्टिक्युलर्स मध्ये SBI बँक घ्यायची, कारण की त्यात हे आहे ना आपलं अमाऊंट आहे ना. मग खाली ऍक्सिस बँक घ्यायची. ऍक्सिस बँक मधून मग एंटर केलं का ई फंड ट्रान्सफर, चेक आणि ऑर्डर्सचं ऑप्शन येतं. ते ई फंड ट्रान्सफर घ्यायचं, अकाउंट नंबर आणि ते टाकायचं, मग एंटर करून लास्टला नॅरेशन टाकायचं. ओके. आणि जीएसटी किंवा टॅक्सेस रिलेटेड कोणत्या कोणत्या एंट्री पास करू शकतो किंवा त्या रिलेटेड सांगू शकतो का? मल्टी जीएसटी, सिंगल जीएसटी, TCS, TDS, अजून हे पेरोल सुद्धा करू शकतो तसाच. आणि थोडा पेरोल बद्दल काही एक्सपिरियन्स शेअर करू शकतो? पेरोल म्हणजे म्हणजे पेरोल बेसिकली सगळ्यांना जमत होतं, पण पहिले सांगितलं सरांनी सगळे कॉन्फिडन्स मध्ये, म्हणजे ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले पहिले पेरोलला सगळे. कोणाला काही कळायलाच नाही ना ते पेरोलचं.
आम्हाला म्हणजे थोडं काय आलं आणि ते सुशील दादा आणि मी पेरोलचं म्हणजे त्याच्याकडे ऍप होतं ना हा. त्याच्यावर बघून केलं. हा. नंतरून काय आलं आतमध्ये गेल्यावर आमचं म्हणजे असं वेगळंच होतं कसं तरी ते. हा, हा, आतमध्ये गेलं काय आले असं आहे तसं आहे. त्याच्यानंतर ते प्रॅक्टिकल जाते बेसिक त्यातही आकाश दादाला नव्हतं आलं पण ते परफेक्ट झालं. नंतर प्रॅक्टिस म्हणजे रोज आल्यावर पेरोल आणि तेच करायचं ना मग ते एकदम परफेक्ट झालं. येस. पण पेरोल मध्ये काय काय एंट्री असतात किंवा काय पास केल्या जातात त्याबद्दल सांगू शकतो? पेरोल मध्ये पहिले आपण पेरोल ऍक्टिव्हेट केलं, तिथं इन्फॉर्मेशन भरायची, ब्रांच ऑफिस, ब्रांच नंबर, वर्किंग डे, मग टॅन नंबर, रिस्पॉन्सिबल पर्सन, स्पाउस नेम सगळं फिल केलं का एंटर करायचं. मग वॉचर मध्ये जाऊन F10 दाबायचं, अटेंडन्स फिल केली, परत कंट्रोल F4 दाबून आपलं नाव घ्यायचं म्हणजे ज्याला पेमेंट करायचं त्याचं नाव घ्यायचं आणि खाली म्हणजे एंटर केलं का आपलं हा बरोबर आहे. बरोबर. पेमेंट मध्ये म्हणजे ओनली पर्टिक्युलर नेम घ्यायचं आणि सॅलरी डिफाईन करायची. आणि सॅलरी डिफाईन करताना आपल्याला कोणते कोणते रूल्स त्याच्यामध्ये फॉलो करावे लागतात? फॉर एक्झाम्पल DAT वगैरे त्याबद्दल काही सांगता येईल का? पहिले बेसिक सॅलरी म्हणजे सगळ्यात महत्वाची असते. बेसिक सॅलरी शिवाय DAT म्हणजे काहीच म्हणता येणार नाही आपल्याला. बेसिक सॅलरी म्हणजे हे सगळं म्हणजे सगळ्यात बेसिक सॅलरी म्हणजे सपोज 7,05,000 रुपीज सॅलरी, त्यातून DAT, PF, PT हे लिव्ह कट होऊन ती सॅलरी इन हँड येते. आणि त्याच्यानंतर DA असतं, ड्रेन्स अलाउन्सेस. मग DA आणि DA साठी बाकी सगळ्यांसाठी म्हणजे बेसिक सॅलरी ही स्पेसिफाईड फॉर्म्युला मध्ये असते. आणि नंतर हे असतं लिव्ह म्हणजे तुम्ही किती दिवसाची लिव्ह घेतायत, कशी घेतायत, महिन्याला घेतायत, आठवड्यासाठी घेतायत का दिवसासाठी घेतायत, ते डेज टाकायचे, ओव्हर टाइम साठी, प्रोडक्शन, फ्लॅट रेट, HRA सारं त्यात तिथं. म्हणजे बेसिक सॅलरी शिवाय काहीच बनत येत नाही. एक फायनल त्याचा रिपोर्ट तयार करू शकतो सॅलरी एखाद्या म्हणजे समजा एखादा एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयची सॅलरी स्लिप द्यायची म्हणल्यानंतर तू करू शकतो का तसं? हो डेफिनेटली. येस. ओके. आणि GST वगैरे पे करता येतं तुला? GST वगैरे TCST DS वगैरे ते पे करू शकतो सगळं. आणि बॅलन्स शीटला हँडलिंग करू शकतो का? म्हणजे त्यातच आमचं सगळ्यात मोठं येस. बरं. बॅलन्स शीट, त्यानंतर ट्रायल बॅलन्स शीट, डे बुक्स वगैरे, GST1, GST2, GST3 हे सगळ्या पद्धती एकदम परफेक्ट म्हणजे जवळपास याच्यावरून तू अकाउंट्स रिलेटेड. बरं. तर ऍडव्हान्स एक्सेल रिलेटेड तुला असं वाटतं का फक्त नुसती डाटा एंट्री होती की फॉर्म्युलेज वगैरे पण अनेक प्रकारचे प्रॅक्टिकल वेगळ्या वेगळ्या प्रकारचं त्याबद्दल थोडं काही सांगू शकतो? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल मध्ये फॉर्म्युला डेफिनेटली असतात सगळ्यांसाठी. GST साठी कॅल्क्युलेशन साठी जवळपास किती प्रॅक्टिकल झाले असतील आणि किती दिवस त्या प्रॅक्टिकल करण्यासाठी वेळ लागला असेल? असं एखादं प्रॅक्टिकल आहे की बरेच दिवस लागलं त्याला? सॅलरी स्लिप वगैरे ज्यामध्ये जे ऍडव्हान्स फॉर्म्युलेज वगैरे आले असतील, VLOOKUP, ट्रिपल लुकअप, एक्स लुकअप वगैरे, डेटा व्हॅलिडेशन्स वगैरे? नाही, ते 2 दिवसात झालं पण अटेंडन्स शीटला वेळ लागला, जास्त वेळ लागला. अटेंडन्स शीट आणि ते पुढे सॅलरी म्हणजे बरं. त्याच्यामध्ये कोणते कोणते फॉर्म्युलेज होते काय तसं थोडंफार? बेसिक हे टोटल पे, पर डे, हाफ डे, प्रेझेंट डे, HRA सगळे. येस. ओके. सगळं ECS वगैरे त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळं होतं. बरं. आता तुला जर समजा एखादं 2 व्हीलरचं कोटेशन काढायचंय, 4 व्हीलरचं कोटेशन काढायचंय तर तू काढू शकतो का? डेफिनेटली. समजा आपल्याला एखादा आता मला काय करायचं, लोन काढायचंय, होम लोन काढायचंय किंवा एज्युकेशन लोन काढायचंय तर त्यात समजा मला त्याचं कॅल्क्युलेशन्स करायचं असेल तर मग EMI कॅल्क्युलेटर वगैरे त्याचा यूज करता येईल का तुला? PMT वगैरे त्याचा वापर करता येईल. बरं. समजा कार लोन जर घ्यायचं असेल त्यामध्ये कोणते कोणते काय काय करतात बरं? समजा कोणते फॉर्म्युले जे रिझर्व्ह बँकेने जो शो केलेले आहेत त्याच्यामध्ये IPMT, PPMT वगैरे, तर हे फॉर्म्युले वगैरे तुला करता येतात का सगळे? म्हणजे एक्झामलाच विचारलं होते आणि माझ्या शेजारी अजून एक जण बसला होता त्याला येत नव्हते. आणि म्हणजे तो सुद्धा क्लासच होता, त्याला येत नव्हतं पण ते मी म्हणजे परफेक्टली झालं आमचं सगळ्यांचं. म्हणजे आम्हाला कार लोन, होम लोन, गोल्ड लोन ते सगळे झालते ना. येस. मग त्याला परफेक्टली झालं सगळं, IPMT, PPMT. येस. ते सगळं परफेक्ट. बरं. आता या प्रॅक्टिकल मधून इन फ्युचर मध्ये तुला मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा अनालिसिस करण्यासाठी असं वाटतं का तुला युनिक एक गाईडलाईन मिळाली असं वाटतं तुला याच्यातून? बरं. तुला याचं काय बेनिफिट होऊ शकतं असं तुला वाटतं की होम लोन, कार लोन, त्यानंतर याच्यातून काय बेनिफिट होऊ शकतं असं तुला? म्हणजे फ्युचर मध्ये मला लोन घ्यायचं असलं तर आपल्याला ते म्हणजे
मंथली इंटरेस्ट दाखवते. हा हा असं आपल्याला सांगत नाही म्हणजे डीप मध्ये ते सारं मी कॅल्क्युलेट करून ते सांगू शकतो म्हणजे किती टक्के आपल्याला हे Yes, रेट yes. लावते, ते किती इयर्स मध्ये किती हे म्हणजे इंटरेस्ट जातो मंथला, ते सारं सांगू शकतो किती प्रेझेंट. म्हणजे तू त्याचं एक परफेक्ट अनालिसिस करून म्हणजे एक स्ट्रॅटेजी प्लॅन तयार करू शकतो. हा सगळी स्ट्रॅटेजी म्हणजे त्यात सगळं तयार करू शकतो. येस, ओके, डन. बर, आता हे झालं ॲडव्हान्स एक्सेल असेल, ॲडव्हान्स मास्टर टॅली प्राईम वगैरे असेल, विथ GST असेल, तर याच्या व्यतिरिक्त अजून काय नॉलेज मिळालं तुला इथं? कम्प्युटर रिपोर्ट आणि रेझ्युम, हां हां अजून एक्सेल हे वर्ड मध्ये वेगवेगळे शॉर्टकट की यूज करायचे आणि हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स वगैरे, युनिक वगैरे. हा पॉवर पॉईंट साठी प्रोजेक्ट होता, पण ते स्टार्टही केला पण ते एक्झामचा फॉर्मॅट चेंज झाल्याबद्दल ते कॅन्सल झालं. ओके, पण त्या प्रोजेक्ट वगैरे थ्रून काय समजलं तुला असं वाटतं? म्हणजे तुझ्या मित्रांनी केले होते प्रोजेक्ट त्यामधून? म्हणजे आपले मार्क आपल्या हातात होते आणि ते आपलं नॉलेज वाढण्यासाठी होतं, किती समजलंय किती नाही ते तयार करण्यासाठी. म्हणजे मी सुद्धा प्रोजेक्ट चालू केला होता म्हणजे असं स्वतःला प्रूव्ह करायसाठी होतं. मग ते आम्हाला चान्सच नाही भेटला, म्हणजे एकच सिंगल स्टुडंट होता आमच्या बॅचला, त्याला चान्स भेटला. येस, ओके, डन. आणि मला सांग, ओव्हरऑल समजा हे तर तुला याच्यातून ट्रेनिंग मिळालेच, तर ॲडव्हान्स याच्या व्यतिरिक्त म्हणजे समजा मोटिवेशनल रिलेटेड असेल, बरं, तुझा जसं आता तू बोलतोय जवळपास एक अर्धा तास चाललाय तुझं बोलतोय सध्या, तुझा कॉन्फिडन्स लेवल पाडून वाटतं की फर्स्ट डे तुझा कसं होता आणि आत्ताचा डे, याच्यामधला जो काही तुझा आत्मविश्वास खूप इन्क्रीज झालेला आहे, याच्या पाठीमागं काय श्रेय आहे? सर फर्स्ट डे म्हणजे असं मला म्हणजे पहिल्यापासूनच भीती वाटते कुठेही गेलं. मी पाहुण्यात गेले तरी बोलत नाही, सगळेजण तेच म्हणतात मला, म्हणजे त्याचाच राग येतो सगळ्यांना, कोणी असं ना म्हणजे मित्र असं ना त्याचाच राग येतो म्हणजे मला, म्हणजे माझा राग काढते ते सारे जण, बोलत नाही हो जास्त असं. त्याच्यानंतर म्हणजे ओळखीचे झाले का म्हणजे सगळं नियमित चालू होतं, मी बोलतो सारं झालं. तेच झालं म्हणजे असं स्टार्टिंग पासून मला कोणीच ओळखत नव्हतं तसं, म्हणजे सगळ्यांनी सामावून घेतलं. पहिले सौरभ दादा होता, त्याच्यानंतर अक्रम दादा, मग आकाश दादा, असे सगळेजण म्हणजे मला स्टेप बाय स्टेप म्हणजे असं आकाश दादा म्हणजे लहान भावाने स्ट्रीट केलं. येस येस सगळ्यात जास्त. बरं, आता ओव्हरऑल ह्या सगळ्या लेवलचा जर विचार केला तर जे कॉन्फिडन्स लेवल तुझी एवढी इन्क्रीज झाली, बरोबर, या इन्क्रीज मधून तू सगळ्यात जास्त बेनिफिट तुझ्या लाईफमध्ये कसं होऊ शकतो तुला याच्यात? म्हणजे आता कंपनीत जॉब लागली म्हणजे माझा प्लॅन पहिले 2-3 वर्ष कंपनीत जॉब आहे आणि नंतर स्वतःचा बिझनेस टाकायचा. येस, म्हणजे बिझनेस माइंड थिंग्स आहे. म्हणजे असं तुला वाटतं का जेव्हा स्टार्टिंगला तुझे आई आणि वडील आले होते त्याच्यामधून आपण जो डिस्कस केला होता त्या डिस्कस मधून तुला असं वाटतं की तुला खरं शुभम कम्प्युटरच्या 1 वर्षाच्या लावलेल्या कोर्स मधून तुझा सेल्फ कॉन्फिडन्स, डिझायर असतील, ओके, त्यानंतर तुझ्या असणाऱ्या विल पॉवर्स असतील, त्यानंतर माइंड बूस्ट ऑफ एनर्जी असेल, तर असं गेन केलं असं तुला वाटतं का इथं? हो, म्हणजे असं मी आता प्रॅक्टिकल ओरली म्हणजे कुठेही सांगू शकतो, ते प्रेझेंटेशन एक्सप्लेन करू शकतो. सपोज कंपनीमध्ये मला एक प्रेझेंटेशन दिलं, ते प्रेझेंटेशन दाखवायचं. आता म्हणजे असं चांगली सॅलरी पाहिजे तर ते प्रेझेंटेशन म्हणजे स्पीकिंग क्वालिटी आलीच पाहिजे आपल्याला. येस येस, म्हणजे तुला कम्युनिकेशन स्किल याच्यामधून तुझं चांगलं डेव्हलप झालं असं वाटतं. प्रोनाऊन्सिएशन क्लॅरिटी असेल, बरोबर, व्हॉइस क्लॅरिटी असेल, बरोबर, आणि कॉन्फिडंटली तू सध्या आता काय करतो इथं बोलत आहे, बरोबर ना. बरं, आता ऍडिशनल कम्प्युटरचं नॉलेज काय काय मिळालं? म्हणजे समजा विंडोज असेल, बरोबर, म्हणजे वेगळ्या प्रकारचं सॉफ्ट रॅम का असते, SSD का असते, हार्ड डिस्क का असते, अदरवाईज कम्प्युटर फॉर्मॅट करणं असेल, हार्डवेअर रिलेटेड असेल, फॉर्मॅटिंग करणं, नवीन विंडोज इन्स्टॉलेशन्स करणं, रिबूट्स वगैरे करणं, परत रिस्टार्ट करणं असेल, अशा अनेक प्रकारचे जे स्टेप आहेत ते ऍडिशनल नॉलेज तुला याच्यातून मिळालं. त्याबद्दल काय सजेशन देतो? म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर काय याबद्दल जे अचीव केलेलं नॉलेज आहे त्याबद्दल काय तुझं एक्सपिरियन्स? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर म्हणजे मला पहिले माझ्या कम्प्युटरला प्रॉब्लेम येतो. बरं, हा, एक अजून खूप सुंदर, तुझ्या कम्प्युटरला काय लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम आला होता आणि तो बऱ्याच ठिकाणी तू मला वाटतं हे करून शेवट तुला इथून जे एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन, त्याबद्दल काय तू म्हणजे तुझा एक्सपिरियन्स कसा शेअर करतो? म्हणजे माझ्या लॅपटॉपचं म्हणजे माझ्याकडूनच पडलं होते आणि त्याची स्क्रीन गेलती आणि त्याचे बटन्सही नव्हते चालत आणि अजून काहीतरी केलं मी त्यात रिस्टार्ट म्हणजे डायरेक्ट शट केलं, ते शटडाऊन नव्हते केलं आणि ते काहीतरी प्रॉब्लेम आला, हँग झालं. त्याच्यानंतर मला भीती वाटली, मग मी ते स्क्रून ते खोलले आणि त्याच्यानंतर मला ते जॉईंटच नाही झालं काही, ते तसंच ठेवलं. परत 2-3 दिवसांनी जॉईंट केलं पण ते कम्प्युटर स्टार्ट व्हायना. मग काय करू ते काय ना, मग घरी सांगितलं, मग इथं आल्यावर सांगितलं मला हे असं करायचं, रिबूट करायचं, ते सारं नवीन विंडोज म्हणजे एकदम नवीन विंडोज त्यात इन्स्टॉल करून दिली. येस येस येस,
मग आता हे तू स्वतः समजा जर तुला एखादं कम्प्युटर आलं तर तू स्वतः फॉर्मॅट करू शकतो, हो पूर्ण सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉलेशन करू शकतो, हो. प्रॉपरली त्याचं एक फ्रेमवर्क वगैरे एकदम परफेक्टली मॅनेज करू शकतो. येस. म्हणजे याच्यातून समजतं की तू कोणत्या प्रकारचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला मॅनेज करून आज प्रत्येक कंपनीमध्ये पण एक मॅनेजमेंटचा खूप मोठा रोल असतो पहा, बरोबर, त्यालाच HR असं म्हणतात पहा. तर आपण HR चे काही प्रॅक्टिकल वगैरे पाहिले होते, काय आठवतंय तुला त्याबद्दल? हा HR ला म्हणजे आपण असं HR आता आपले अटेंडन्स सांगतो ना किती ते येस. ते अटेंडन्स शीट्स, अजून सॅलरी स्लिप, अजून हे म्हणजे एक पेरोल, पूर्ण एक रोल Payroll HR अंडर वर्क करत असतो, म्हणजे ओव्हरऑल मॅनेजमेंट करण्यासाठी. म्हणजे सगळी मॅनेज करायला शकतो. पेरोल सुद्धा, सॅलरी स्लिप सुद्धा, म्हणजे सगळं असं HRच्या जागा म्हणजे आता जाऊन काम करतो. येस, एक्सलंट. म्हणजे जर आता तू आत्ताशी 10th ला गेलाय आणि जर तुला जॉबची ऑपॉर्च्युनिटी दिली तर तू जॉब परफेक्ट करू शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणून जसं आता तुझा मित्र आकाश जॉब करतोय, बरोबर, ते तुझ्यापेक्षा खूप सिनियर होते बाकीचे आणि तो त्यांच्यामध्ये एकदम म्हणजे ज्युनियर होता, बरोबर, तरी तुला त्यांनी, बाकीच्या तुझ्या मित्रांनी छानपैकी तुला एक चांगली गाईडलाईन पण दिली, चांगला सपोर्ट केला, जसं तुझं आत्ताच बोलला त्याच्यामधून की एक लहान भावासारखी एक आम्हाला एक डायरेक्शन दिले. तर कसं वाटतं तुझ्या मित्रांबद्दल तुला? त्यांच्यासाठी काही मेसेज किंवा काय एखादा पॉझिटिव्हली थिंग? सर आकाश दादा म्हणजे पुढे जाऊन म्हणजे त्याला जर असंच नॉलेज भेटलं ना, तो पुढे जाऊन म्हणजे मोठं करणार काहीतरी, असं स्वतःची कंपनी उघडू शकतो, कारण की त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे. तो आता CA वर्क करू शकतो सगळं. आणि सुशील दादा मध्ये म्हणजे टॅलेंट आहे त्यात, तो सुद्धा सगळं करू शकतो. बरं, यांना ग्रीप करणारा प्लॅटफॉर्म कोणता होता? म्हणजे यांना ग्रीप देणारा प्लॅटफॉर्म कोणता होता? सर म्हणजे असं स्टार्टिंगला मोटिवेशन द्यायचे. आता सुशील दादाला म्हणजे असं काही नाही ना आलं, तो सुद्धा घाबरत होता ना, त्याला तसं मोटिवेशन दिलं, सांगितलं हे नसतं असं नसतं. त्याने सुद्धा काहीतरी 89 का 90 मार्क्स पडले त्याला तिथून पुढे, आणि त्याच्यात सुद्धा वेगळा कॉन्फिडन्स आला, त्याच्यात सुद्धा वेगळा कॉन्फिडन्स आलाय. तो स्वतःच म्हणजे आता जॉब हे त्याने काहीतरी मुव्हिंगचं हे चालू केलं ना, स्वतःच चालू केलं, म्हणजे स्वतःचा बिझनेस चालू केला त्यांनी. म्हणजे तुला असं वाटतं का तुझ्या मित्रांना पण शुभम कम्प्युटर मध्ये खूप मोठा फायदा झाला असं वाटतं तुला? हो. येस. ओके. आणि असं कोणतं एखादं वाक्य आहे का तुझं जे बोलण्याचा तो सिक्रेट, तो एवढा तुझा व्हॉइस क्लॅरिटी, कॉन्फिडन्स लेवल, तर असं कोणतं सरांनी तुला एक चांगलं मार्गदर्शन, कोणतं मोटिवेशन दिलं की तुला अजूनही ते आठवतंय आणि त्यामुळे तुझ्यामध्ये एक बूस्ट ऑफ एनर्जी येते? आपण म्हणजे डिस्कस करतो हे आपण मृत्युंजय त्याच्याविषयी डिस्कस केलं तर त्यात सांगितलं होतं, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं होतं कर्णविषयी, म्हणजे त्याच्याविषयी सांगितलं होतं. कर्णासाठी असा म्हणजे असा दानवीर होता कर्ण. तिथून पुढून म्हणजे मला सुद्धा म्हणजे ती स्टोरी ऐकली ना, मला सुद्धा त्या कर्ण आवडायला लागलं. म्हणजे तिथून पुढं बरंच चेंज झालं म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये. मी म्हणजे डीपीसूच चेंज केली त्याच्यामुळे. पण मला दुसऱ्या दिवशी आकाशाला आणलं, मी विचारलं आकाशाला कर्ण म्हणजे खरंच एवढा चांगला होता, म्हणजे त्यांनी मला सगळं सांगितलं त्यातलं, कर्ण असा होता त्यात असं, म्हणजे मला अजून आवडायला लागला तो. बरं. त्या डिमांडवर म्हणजे मला तेव्हा आवडायला लागला, त्याच्याविषयीच मी दिवस न रात्र त्याच्याविषयीच विचार करायचो. बरं. आता त्याच्यातून काय मोटिवेशन घेतलं तू? करणं म्हणजे आगेदारी होता, असं सगळ्यांच्या आदर करायचो, आता काहीतरी, आणि म्हणजे दानवीर होता. दानवीर पण होता. बरं. मग आता याच्यातून तू प्रेरणा घेऊन तुझ्या लाईफ मध्ये काय चेंजेस करणार आहे? तर म्हणजे मला रागावर कंट्रोल नाही राहत कधी कधी. असं इथं म्हणजे कसं कम्प्युटर मध्ये एकदम फ्रेश वातावरण होतं, तिथं सगळं कंट्रोल मध्ये होतं. असं कोणी कोणाला काही नाही, असं काही नाही, सगळं मेंटेन म्हणजे डिसिप्लिन मध्ये होतं. तसं बाहेर कुठे डिसिप्लिन नसलं म्हणजे मला राग येतो कधी कधी, तर रागावर कंट्रोल करायला. पण मग आता तुला 1 वर्षाच्या अनुभवामधून तुझं घेतलेलं शुभम कम्प्युटर जे नॉलेज आहे, जे स्किल आहे, माइंड म्हणजे म्हणतात ना डायरेक्शन्स आहे, मग हे तुझ्या लाईफमध्ये फक्त 1 वर्षासाठीच व्हॅलिड ठेवणार का इथून पुढेही तुझे सिन्सिअरली त्याचा यूज करशील? सिन्सिअरली करणार, कारण की सर मी आता काल परवा दिवशी झालं, मी मम्मीला परत म्हणलं होतं 10वी नंतर, म्हणजे जनरली क्वेश्चन विचारला होता मम्मीने, 10वी पुढे काय करणार आहे. मी म्हणलं शुभम कम्प्युटर आहे, मग तिथून बघूत आपण पुढे काय करणार आहे. म्हणजे असं पुढे शुभम कम्प्युटर म्हणजे मला म्हणजे क्लास सोडून जाऊ नव्हतं, क्लास सोडून जावं असं वाटत नव्हतं. फ्रेश वाटायचं एकदम. म्हणजे असं क्लासमध्ये जायला कसं मुलांना भीती वाटते, तसं इथं आलं नव्हतं वाटत एकदम. म्हणजे क्लासच्या आधी अर्धा तास आधी आम्ही इथे येऊन थांबायचं. बरं. आणि मग कसं वाटायचं, म्हणजे एकदम
फ्रीडमली वाटायचं की बर्डनली वाटायचं? फ्रीडमली वाटायचं सर, Freedom. कारण की बाकीचे क्लास आता सकाळी धरलं का ते 8 वाजता सोडते. हा हा. तिथं तसं नसतं, तुम्हाला म्हणजे असं एकदम मोकळं वातावरण आहे, फ्रेश, तुम्हाला फ्रीडम आहे. येस येस. तुम्ही असं करू शकतात, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे असं कम्प्युटर असल्यावर मजा येते सगळ्यांना. बरं, आता तू जे काही समजा 1 वर्षाच्या कोर्समधून आईवडिलांना जो तुझा रिझल्ट लागल्यानंतर कसं वाटलं त्यांना? सर त्यांना आवडले, कारण की मी पहिले एक्झामच नव्हतं म्हणजे एक्सेलचं द्यायचंच नव्हतं. हां हां. त्याच्यानंतर मला वाटलं काय होतं का दुसऱ्या दिवशी आल्यावर मला इथं टेन्शन आणि वाटत होतं, कारण की मी तुम्हाला विचारलं होतं पहिले कोण कोण येणार आहे, म्हणजे कसं आहे एक्झामला. मला वाटलं एकटाच सिंगल आहे ना मी, त्याच्यामुळे भीती वाटली अजून. पण आल्यानंतर ना ते सगळेजण चांगले होते. हां हां. काहीतरी कुणाला म्हणजे ते कुणाला आता शेजारी बसला होता, बरं. त्याने सुद्धा म्हणजे असे सांगितलं, मला थोडीफार हेल्प केली, असं नसतं तसं हा. नसतं, सोपी जाईन एक्झाम, एवढं सांगितलं. म्हणजे आणि त्याच्या आधी 1 दिवस आधी मी नाही म्हणजे घरच्यांना कसं वाटलं, आईवडिलांना तुझा हा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना कसं वाटलं? त्यांना चांगलं वाटलं. म्हणजे ते म्हणाले पहिले तुला एक्झाम नव्हती द्यायची, बघ आता किती मार्क्स दिले. जर मी एक्झाम नसती दिली तर ते तसंच राहिलं असतं, तुझे ते तसंच राहिलं असतं. म्हणजे मला परत ते कोर्स परत बरं. आणि मग आता तू 1 वर्षाचं म्हणजे आईवडिलांनी तुझ्यावर जो खर्च केला ती इन्व्हेस्टमेंट वेस्ट केली असं तुला वाटतं का इन्व्हेस्ट केली असं वाटतं? इन्व्हेस्ट केली सर. बरं. आणि इन्व्हेस्ट केली तर मग यामधून आईवडिलांसाठी जे तुझे ड्रीम आहेत किंवा आईवडिलांचे ड्रीम आहेत तर साकार करण्यासाठी तू प्रामाणिकपणे इन फ्युचरमध्ये याचा बॅलन्सिंग करू शकतो तुझ्या लाईफमध्ये? हो सर. कारण बॅलन्सिंगचा रूल तुला माहिती आहे, कारण CR आणि DR कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. बरोबर. तर म्हणजे याच्यामधून तुझ्या लाईफमध्ये पण समजे तर आपण फक्त बॅलन्स शीट इक्वल करतोय, पण आपली लाईफ पण बॅलन्स करता आली पाहिजे का नाही? आणि बॅलन्स करण्यासाठी मग तुला असं वाटतं की तुला एक चांगल्या प्रकारचं मिळालेलं मार्गदर्शन आणि ह्या मार्गदर्शनमधून तू भविष्यामध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारचा एक लीडर बनशील आणि निश्चित तू काहीतरी एक म्हणजे म्हणतात ना चांगलं कर्म म्हणजे चांगलं कार्य करून एक स्वतःलाही समाधान आणि तुझ्यामुळं अजून कोणीतरी एक चांगलं समाधानी व्हावं असं तुला वाटतं का? 100% सक्सेस ती आहे की तू सक्सेस झाला म्हणजे सक्सेस नाही, तुझ्या शेजारी बसल्यानंतर तो सक्सेस झाला तो म्हणजे त्यावेळेस तू सक्सेस आहे. तर हे स्टेटमेंटला घेऊन शुभम कम्प्युटरचा जो उद्देश होता माहिती असेल तुला, इन इज विन, म्हणजे ही जे नुसतं इन आणि आउट नव्हता तर इन इज विन म्हणजे जाताना तू विनर म्हणून जायलाच पाहिजे असं स्टेटमेंट जे होतं तसं वर्षभर तुला वाटलं का तसं? येस सर. म्हणजे अजून एक स्टेटमेंट होतं ते जॉबला उलट करून बोज, म्हणजे जॉबला उलट केलं का ते बोज व्हायचं, म्हणजे तसं नव्हतं करायचं. म्हणजे जॉबला स्वतःची एम्प्लॉय आयडी पाहिजे होती. काय आता एम्प्लॉय आयडी म्हणजे स्वतःच म्हणजे ओळख पाहिजे होती जॉबसाठी सुद्धा. असं नाही म्हणजे आता पेरोलचं सांगितलं तर ऑन कॉन्ट्रॅक्ट आणि आपलं परमनंट. ऑन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आता तुम्हाला सपोज कुठतरी म्हणजे असं काहीतरी काम आहे, रोड म्हणजे साफ करायला नाही तर काहीतरी, ते तुम्हाला एका स्पेसिफिक जागेवरतून सकाळी नेते आणि ते साफ काम झालं का परत तुम्हाला त्याच जागेवर सोडतील. तसं नव्हतं म्हणजे स्वतःची एम्प्लॉय आयडी क्रिएट करायची. येस. म्हणजे हे नॉलेज इथून तुला चांगल्या पद्धतीने घेतलं. म्हणजे असं कंपनीत गेल्यावर म्हणजे असं म्हणजे मला वाटलं फक्त एम्प्लॉय म्हणजे जॉब भेटली की झालं, पण तसं नसतं. ते जॉबला उलटे केल्यावर ते बोज होतं ते म्हणजे झालं. बरं. मग आता तुला ते लक्षात आलं असेल. अजून दुसरं असं तुला असं वाटतं का एम्प्लॉय कडून एम्प्लॉयर कडे जाण्याचा प्रवास किंवा एक मोटिवेशन किंवा जे आपले सॅटर्डेला एक चांगल्या प्रकारचं करिअर गाईड्स लेवलचे जे लेक्चर्स व्हायचे किंवा ओव्हरऑल पूर्ण आठवड्यामध्ये जे काही समजा प्रॅक्टिकल व्हायचे त्याच्यावरती परत रिव्हिजन व्हायची किंवा रिकॉल्स व्हायचे, तर याच्यामधून तुला अशी एक चांगली गाईडलाईन मिळाली का एम्प्लॉय बरोबरच आपण एम्प्लॉयर पण व्हायला पाहिजे असा विचार तुझ्या माइंडमध्ये ग्रो होतोय का? हो सर. कारण की मला म्हणजे खूप वेळेस तसंच झालं. आता असंच झालं काहीतरी म्हणजे काहीतरी झालं आमच्यात आणि त्यावेळेस असं म्हटलं तर असं दादा हे म्हणजे जॉब असं आहे तसं आहे असं मला सोडून दे वाटतंय, कारण की ते म्हणजे त्याला असं बोर झाल्यानेच वाटत होतं. म्हणजे मला तसं नव्हतं व्हायचं. आणि त्याच्यानंतर ना 1-2 दिवसांनी तुम्ही सांगितलं तर एम्प्लॉय पासून एम्प्लॉय म्हणजे फक्त तुम्हाला तिथं काम करते, तुम्हाला कधी काढून देऊ शकते. एम्प्लॉय आयडी म्हणजे तुमची स्वतःची आयडी असते तिथं. एम्प्लॉयरला कोणीच नाही विचारित. एम्प्लॉयरला स्वतःची आयडी क्रिएट करून ते सगळ्यांना विचारतात. बरं. आणि आता मला एक सांग, जसं पहिले सगळेजण म्हणायचे पेमेंट पेमेंट पेमेंट, तर तुला ह्या कोर्समधून काय ग्रोथ झाला? म्हणजे नुसतं पेमेंट ग्रोथ झाला, सॅलरी ग्रोथ झाला किंवा समजा तुला रोज ग्रोथ झाला
किंवा पॅकेज झाला, नो बार कसा ग्रोथ झाला असं तुला वाटतं? सर म्हणजे अशी मला काय माहित नव्हतं, पॅकेज म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट वाटायची. बर. नो बार हे काहीच नव्हतं. हा, हा. पण त्या दिवशी नो बार करायला ना, तिथून पुढे मला वाटलं नो बार शिवाय मी कामच नाही करणार कुठं, म्हणजे कामच नाही करायचं कुठं. येस येस, म्हणजे हे थिंग्स एक वेगळ्या प्रकारची युनिक क्रिएट झाली. म्हणजे इन फ्युचर जे काही तू काम करणार आहे, बरं, फक्त पैशासाठी नाही तर टॅक्स भरण्यासाठी काम करणार असं वाटतं तुला? हा सर. म्हणजे ह्या सगळ्या 1 इयरच्या कोर्समधून एक वेगळ्या प्रकारचं तुझ्यामध्ये नॉलेज गेन झालं, ब्रेन डेव्हलपिंग झालं, ओके, सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीजिंग झालं, आणि याच्यामधून फ्युचरमध्ये तुझ्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक सुपर लीडर क्रिएट होऊ शकतो असं तुला वाटतं का? हो सर, कारण की म्हणजे मला पहिले 2-3 वर्ष तर जॉब करायचं, मग असं स्वतःची म्हणजे छोटी मोठी कंपनी उघडायची आहे. येस, म्हणजे ह्या कोर्समधून तुला असं वाटतं की ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या का? हो, म्हणजे मी स्वतःची कंपनी उघडू शकतो, म्हणजे अशी फील येते मला आता. बरं, याच्या अगोदर असं काही वाटत होतं का कोर्सला जॉईन करण्याच्या अगोदर? नाही, म्हणजे तसा काही विचारही नव्हता. अशी फक्त ड्रॉइंग काढायची आणि म्हणायचं आपली कंपनी अशी होणार आहे, पुढे जाऊन तशी होणार आहे. बरं, मग आता ती झाली रील. मग तू रिअल मध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला असं वाटतं का? हो सर, कारण की आता सगळं म्हणजे सीए तसं आहे का, सीए ला एक्झाम म्हणजे सीए ची एक्झाम न देता मी सीएचं काम करू शकतो. वाव, एक्सलंट, सुपर. हेच युनिक स्किल आहे आणि ते शुभम कम्प्युटर मधून मुलांना काय केलं जातं, फक्त पुस्तकच नाही शिकवले जात, कारण पुस्तकं इन्फॉर्मेशन देतात आणि एक्सपिरियन्स हा एक्सपिरियन्स असतो. आणि त्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला दिलेल्या ट्रेनिंगमधून तुझा जो आत्ता प्रत्येक वर्ड जो दिसतोय ना, तो वर्ड एक पहिल्या दिवसाचा जो पाहिला आणि आत्ताचा, तर खूप सुंदर तुझ्यामध्ये डेव्हलपिंग झालेलं आहे. तुझं कम्युनिकेशन स्किल पण खूप डेव्हलप झालेलं आहे. फक्त याला थांबवू नको, कारण डिसिप्लिन लाईफमध्ये खूप महत्त्वाचे असतात. कारण मोटिवेशनची व्हॅलिडिटी कमी असते आणि मोटिवेशनला पण एक्सपायरी डेट असते. बट याला जर तू डिसिप्लिनला जर फॉलो केलं तर डेफिनेटली तुझ्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला, प्रत्येक एक्झामला सामोरं जाण्याची इच्छाशक्ती ती तुझी प्रबळ तयार झालेली आहे. म्हणजे तुझा आत्मविश्वास खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्याच्यातून तुझ्या लाईफमध्ये एक चांगला राईट वे घेऊन, एक राईट वेला आणि राईट झोनला पोहोचून एक नवीन काहीतरी काय करशील, इनोव्हेशन्स आणशील, त्याच्यामध्ये एक कन्सल्टन्सी क्रिएट्स करशील आणि एक परफॉर्मन्स तुझ्या लाईफमध्ये क्रिएट करून दाखवशील. निश्चित आईवडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखव. स्वतःलाही अभिमानाने गर्वाने वाटलं पाहिजे आपण जे करतोय ते प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक म्हणून आपण निश्चित पुढं काहीतरी करू शकतो. याचं एक मार्गदर्शन तुला याच्यातून मिळालेलं आहे. आणि इन फ्युचरमध्ये कधीही काही जरी तुला प्रॉब्लेम आला तर डेफिनेटली शुभम कम्प्युटरचे तुझ्यासाठी नव्हे ते इथून पाठीमागं जेवढे काही कॅन्डिडेट गेले त्यांच्यासाठी पण ऑलवेज कधी तुम्ही कॉल करू शकता किंवा कधीही येऊ शकता. म्हणजे एक मित्रासारखं तुम्ही कधी येऊ शकता पा, असं वाटतं का तुला? हो सर, कारण की म्हणजे मला सगळे कोर्स म्हणजे जेवढे कोर्स होते ना, आता मला पुढे प्रोग्रामिंग करायची ती सगळी इथूनच करायची. येस येस. कारण की मी आता 2-3 दिवसापूर्वी काल सांगितलं असं तुम्हाला की म्हणजे क्वेश्चन विचारलं होतं फक्त तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन. म्हणजे मी फक्त असं जेन्युइनली आन्सर दिलं. मला 10वी नंतर बघू शुभम कम्प्युटर आहे, 10वी नंतर बघू शुभम कम्प्युटर आहे. म्हणजे असं वाटत नाही आता 10वी नंतर ना, आता म्हणजे काय चिंता नाही वाटत आता पुढे जाऊन आपलं काय होणार आहे काय नाही. येस, म्हणजे आता चिंता हा विषयच राहिला नाही, आता चिंतन करणार आहे. आणि बरं, आई वडिलांना पण चिंता करायला होणार का चिंतन करायला होणार? येस, चिंतन करायला होशील आणि हेच आई वडिलांचा खूप मोठा आनंद आहे. बरं, आता तुला असं वाटतं का शुभम कम्प्युटरमध्ये जे सरांनी दिलेली ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगमधून तुला खरंच 1 वर्षाचा एक चांगला एक्सपिरियन्स तुझ्यामध्ये गेन झालेला आहे? तर काही बरं, काही सांगायचं त्याबद्दल? कारण की सेल्फ कॉन्फिडन्स वाढलाय आणि आधी बोलायला म्हणजे असं स्टेज डेअरिंग वाढली जास्त. आणि सगळ्यात जास्त ओन प्रॅक्टिकल म्हणजे स्वतः क्रिएट करायचं आणि मग फायनल झालं की आपली काही चुकी निघते म्हणजे त्या प्रॅक्टिकल मधून अजून नवीन प्रॅक्टिकल तयार करायचं. तोपर्यंत दुसरं करायचं. एखादं आता हेच झालं आमचं, वर्षाची बॅलन्स शीट तयार करायची होती. म्हणजे पेमेंट किती झालं त्यातच एक प्रॉब्लेम झाला का दुसरा प्रॉब्लेम तयार व्हायचा. ते प्रॉब्लेम तयार करून म्हणजे असं एकदम. किती दिवस चालला होता तो प्रॉब्लेम तुला असं वाटतं? म्हणजे जो प्रॅक्टिकल चालू होतं ते किती दिवस चालू होतं? 3 आठवडे चालू होतं. 3 आठवडे प्रॅक्टिकल चालू होतं. येस, बरं, त्या प्रॅक्टिकल 3 आठवड्याच्या एकच प्रॅक्टिकल पूर्ण 1 इयरची बॅलन्स शीट ॲनालिसिस करायची होती, बरोबर? म्हणजे ऑल मंथ. ठीक आहे, तर या 3 आठवड्याच्या प्रॅक्टिकलमधून तू स्वतःसाठी काय न्यू स्किल जनरेट केलं? सर म्हणजे फोकस करायचं असं, म्हणजे आम्ही न फोकस करता नसते ते आलं एंटर 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 सगळं झालं.
हां 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 नंतर कळाले एवढे मोठे प्रॉब्लेम, म्हणजे माझे काहीतरी 14-15 ड्यू डेट्स होते, ते सगळे क्लिअर करायला म्हणजे मला प्रॉब्लेम येत होते. त्याच्यानंतर आकाश दादाने सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनीच क्लिअर केलं, मला तेपर्यंत काही समजलंच नव्हतं. आणि असंच सुशील दादाच काहीतरी प्रॉब्लेम होता, दादा बडे म्हणजे त्याचं पेमेंटच क्लिअर नव्हतं. बरं समजा ती जर समजा तो रोल म्हणजे समजा 1 इयरचा रोल पूर्ण ऑल अबाउट सगळ्या एंट्री अनालिसिस म्हणजे सीए कसं अनालिसिस करतो हे जर प्रॅक्टिकल जर दिलं नसतं तर तुमच्यामध्ये फोकसिंग बरोबर म्हणजे म्हणतात ना क्रेडिट आणि डेबिट अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला ही संधी मिळाली असती का? नाही सर, कधीच नाही. म्हणजे कॉन्शियस क्लास म्हणजे पहिले मी आलो ना त्यावेळेसपासूनच म्हणजे मला वेगळीच स्किल वाटत होती. 3 वर्षाचा झाला त्याच्यानंतर म्हणजे क्लास वाढला का मला अशी फिलिंग यायची म्हणजे कधी परत जाते क्लासला. म्हणजे 9वीत मीच लावायला आला जास्त करून, मला म्हणजे सगळेजण गावाकडे जातात ना त्यावेळेस म्हणजे मला लावू वाटलं इथं. आणि नंतर काहीतरी असेच मला आकाश दादा ते सगळे ओळखीचे झाले होते आणि सगळे पोरींच्या वेशात असं मित्र झाले सगळे आणि काहीतरी हे. बरं तुला असं काही वाटलं का समजा तुझ्यापेक्षा खूप सिनियर होते, जॉब करणारे होते बरोबर आणि त्याच्यात तो खूप लहान होता, कधी असं वाटतं का? म्हणजे तरी पण मला असं वाटतं खूप छान परफॉर्मन्स केला सिनियर असता, पण मला वाटतं बऱ्याच वेळेस तुझा हे नॉलेज वाढल्यानंतर बऱ्याच वेळेस तुझीच हेल्प घेतली सिनियरने असं तुला वाटतं का? येस. आणि त्यावेळेस तुला काय प्रॉब्लेम झालं, म्हणजे तुला कसं वाटलं की अरे आपण आपल्या सिनियरला मदत करतो, त्यावेळेस तुला काय फील झालं असं वाटतं? म्हणजे असं फिलिंग येते म्हणजे प्राऊड वाटलं एकदम. येस म्हणजे प्राऊड वाटलं आणि आपण काहीतरी कोणाला तरी सपोर्ट किंवा हेल्प करतोय, म्हणजे इथं एज बार मॅटर करत असं तुला वाटतं का? नाही म्हणजे असं सिनियरला मदत करण्याचं म्हणजे आता आपण टॅलेंट आहे तेवढा आपला, आपण जर पुढे असंच ठेवलं तर आपण काहीतरी करू शकतो. येस येस 100%. बरं आता मला एक सांगू शकतो की एखादं वाक्य आठवते का शुभम कम्प्युटरमध्ये की एक मोटिवेशनल तुला लेक्चर अटेंड केलं की त्यामुळे तुझ्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे इन्स्पिरेशन्स मिळालं किंवा त्यामुळे तुला असं वाटलं यार आपण खरंच एक जिद्द तयार झालं पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे, असं वाक्य वारंवार काय आठवते की एखादं? सर ते म्हणजे आपण इथं माइंड पास केला पाहिजे, टाइमपास नाही केला पाहिजे कोणची जागा असेल. आता पुस्तक कसं आपण म्हणजे मी सुद्धा तसंच करायचं, जनरली सगळेजण तसेच करतो, सगळे स्टुडंट रट्टाच मारते. येस इथे तसं नव्हतं, म्हणजे स्वतःसाठी एकदम म्हणजे असं माइंड पास व्हायचं. येस म्हणजे टाइमपास पेक्षा माइंड पास व्हायचं असं वाटायचं. म्हणजे आता तू हे जाताना एक वर्ड घेऊन गेलाय की भविष्यामध्ये कधी टाइमपास करायचं नाही तर माइंड पासच करायचं. बरं आता तुझ्या बोलण्यातून हे वाक्य आलेलं आहे, तर हे वाक्य खरंच तुझ्या लाईफमध्ये तू इम्प्लिमेंट करणार आहे असं वाटतं तुला? हो सर, कारण की आधी म्हणजे मी क्लासला जायचं ना तिथं आता म्हणजे असं बर्डन फील व्हायचं तिथं कोणत्याही क्लासला गेलं तरी म्हणजे बाहेर आता इथं शुभम कम्प्युटर मध्ये फ्रीडम लिहिते, पण बर्डन फील केली का ते असं म्हणजे आळस यायचं असं लगेच गांडा यायचा, म्हणजे टाइमपास म्हणजे वाटायचं सगळं ते. येस येस कारण की मूडही नसतं आता स्टुडंटला 8 तास म्हणजे एका जागेवर बसून ठेवलं तर ते टाइमपास म्हणजे होतं ना. बरोबर तसं नव्हतं इथं तुम्हाला प्रॅक्टिकल दिलंय ते एक्सप्लेन करते, म्हणजे असं सगळं जेन्युइनली सांगते, तुम्हाला काही नाही आलं ते एक्सप्लेन करते, म्हणजे असं माइंड पास झाला सगळ्यांचा. बर येस म्हणजे आता तुला असं वाटतं की तू जाताना हे वाक्य कायमस्वरूपी तुझ्या जीवनामध्ये उतरवणार. तर मी तुला सांगतो माइंड पास म्हणजे 4 रूल असतात, तू लक्षात ठेव. यम म्हणजे मनी, यम म्हणजे माइंड बरोबर. ह्या 2 रूलला जर तुझ्या लाईफमध्ये तू जर क्रिएटिव्हली घेतलं तर तुझ्या लाईफमध्ये कमी वेळेत कमी वयामध्ये तू चांगल्या प्रकारचा माझ्यापेक्षाही तू टॉपला जाऊ शकतो. यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. लाईफमध्ये तू सक्सेस होणारच हे तुझं ठाम निश्चय. म्हणजे टाइमपास कुठं जरी असा वेळ मिळाला तर टाइमपास झाला नाही पाहिजे, माइंड पासच झाला पाहिजे. आणि कधीही तुझा निगेटिव्ह 3रा वर्ड म्हणजे जो काही मूड आहे बरोबर ना, मूडवरती सगळ्या गोष्टी चालतात. तर कधी मूड बदलू नको. जर तुला माइंड पास करायचं असेल, मनी पास करायचं असेल तर मूडला कधी चेंज करू नको, कारण मूड हा समोरच्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. पा त्याने आपल्याला कसं ॲडवाईज केलंय, निगेटिव्ह ॲडवाईज केलंय, पॉझिटिव्ह ॲडवाईज केलंय, बट तू निगेटिव्ह मधून पण पॉझिटिव्ह मूड बनवून तुझ्या लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्हच काम करशील अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो, ज्यामुळं आम्हाला गर्व आणि अभिमान वाटेल. आईवडिलांनाही त्याच्यातला आनंद आणि गर्व आणि अभिमान वाटेल आणि तू सक्सेस व्हावं हेच शुभम कम्प्युटरचं एक कार्य आहे. कारण शुभम कम्प्युटर ही इमारत नाही आहे, शुभम कम्प्युटर हा फक्त पाया आहे. आणि हा पाया तुझा मजबूत राहावा, कारण तुझ्या लाईफमध्ये येणारा प्रवास सुखकारक, आनंदी आणि समाधान मिळावं आणि तुझ्या ह्या प्रवासामधून अजून कोणाला तरी समाधान मिळावं हा शुभम कम्प्युटरचा उद्देश असेल. ह्यासाठी तुला तुझ्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा
आणि रोडवेसाठी काम करू नको तर पार्किंगसाठी काम करशील, मीही तुला काय करणार आहे याच्यातून परत एकदा मेसेज देतोय. पहा, रोडवेला फक्त लोक कामाला जातात आणि कामाला येतात. पार्किंगमध्ये बसणारे हे ओनर्स असतात. पहा, पार्किंगमध्ये बसणारे कोण असतात? ओनर्स. मग काय बनायचं, रोडवे का पार्किंग? पार्किंग बनायचे. निश्चित भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा तुझा ग्रो लीडर तुझ्यातून दिसेल 100%. बरं, तुला काही सजेशन द्यायचे आहे का असं तुला वाटतं का? सरांना असेल किंवा इन्स्टिट्यूटमध्ये काही इम्प्लिमेंट असेल किंवा सरांचं अजून काही तुला असं वाटतंय का की सरांना आपण काही सजेशन द्यायला पाहिजे, असं काय वाटतं का तुला? मला तर नाही वाटत, कारण की म्हणजे आता ते शिकले ते तुमच्याकडून शिकले. आता म्हणजे मी काय सजेशन नाही देऊ शकत. म्हणजे अजून मला शिकायचंय पुढे अजून. ते म्हणजे तुमच्याकडून शिकायचंय. ते शिकलं आतापर्यंत, ते सुद्धा तुमच्याकडून शिकलेलं आहे. येस येस. ते सजेशन मी बरं, ओके, छान, त्याबद्दल थँक्यू. तरी पण जर तुला काही वाटलं की अरे आपण सजेशन द्यायला पाहिजे तर डेफिनेटली देऊ शकतो. आणि तुझ्या सजेशनचा असणारा क्वेश्चन त्यासाठी माझ्यासाठी एक वेलकम असेल आणि त्याच्यातून माझ्यामध्ये मी अजून काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो हे माझ्यासाठी एक प्रकारचं स्किलच असेल. पा, आणि मी त्यासाठी मी कुणीही असो त्याला मी थँक्यूच म्हणतो. अरे माझं तू काय केलं, एक चूक दाखवली आणि ती चूक माझी समजवण्याची आणि मला समजून घेण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद मानतो. आणि मी माझ्यामध्ये अजून चांगल्या प्रकारची इम्प्रूव्हमेंट करतो. आपल्याला कुणालाही प्रूव्ह करायचं नाही, कारण आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. आणि माझ्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा परीक्षार्थी नाही झाला पाहिजे, तो विद्यार्थीच राहिला पाहिजे. कारण विद्या अर्जित करणारा विद्यार्थी नेहमी संयमी, शांत, एकाग्रता आणि निरीक्षण करणारा असतो. आणि असाच विद्यार्थी लाईफमध्ये सोन्यासारखा काय करत असतो, झळकत असतो. आणि मला वाटतं तू एक त्यामधलं एक सोनं आहेस, आईवडिलांचं एक सोनं आहेस आणि तू ते सोनं निश्चित लाईफमध्ये चमकून दाखवशील. यासाठी मी परत तुला एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जाता जाता तुझ्या 1 वर्षाच्या अनुभवामधून बाकीच्या तुझ्या फ्रेंडला काही मेसेज देऊ इच्छितो का? पॉझिटिव्हली असेल किंवा निगेटिव्हली असेल, दोन्हीपैकी कोणता मेसेज देऊ शकतो? ॲज पर युअर चॉईस. सर, आता आमच्या बॅचमध्ये काही जण सोडून गेले, ती चूक त्यांची होती, कारण की त्यांना समजलं नाही आता. पण जे बाकीचे कन्सिस्टन्सी होते ना सगळे, ते सगळे म्हणजे आज कुठेतरी सक्सेसच्या वेळी चालले सगळे. येस येस. ते पुढे जाऊन म्हणजे असेच जावे सक्सेसच्या वेळी, असे निगेटिव्ह पाथनी कोणीच नाही जावं. येस येस. सगळ्यात चुकी झाली तर तुम्ही ते असं ट्राय करून परत ती इम्प्रूव्ह करू शकत, म्हणजे मिस्टेक सुद्धा इम्प्रूव्ह करू शकत. येस येस येस. बरं, आता तू 10वीला जातो, तुझ्या फ्रेंडसाठी काय मेसेज देऊ इच्छितो का? तुझे जे क्लासमेट असतील की अदरवाईज तुझे नियर बाय असतील तर त्यांच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छितो? म्हणजे मी बेसिक की ॲडव्हान्स? पहिले बेसिक. येस सर, म्हणजे मी पहिले MSCITचा क्लास केला आणि मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही म्हणजे शुभम कम्प्युटर्स लावा, म्हणजे भारी, म्हणजे ते बोलेगावला राहते, हवं तुम्ही तिथे ईश्वरी कम्प्युटर्सला लावा. म्हणजे ते कोणीच ऐकलं नाही माझं. आणि त्यांनी कोणतं तरी कृष्णा कम्प्युटर वाटतं तिथं क्लास लावले आणि स्वतःसाठी म्हणजे पर्टिक्युलर त्यांना हेडफोन होते आणि ते त्याच्यावरच गेम खेळायचे. आता ते त्यांना करू नाही काय फायदा नाही, कारण की त्यांना काहीच माहित नाही त्यातलं. ते अजून म्हणजे चेसीलाच कॅबिनेट CPU म्हणते, चेसीलाच अजून CPUच असं म्हणतात. म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाली असं वाटतं का तुला? कारण की आमच्या क्लासचा टॉपरच असं तर म्हणजे तेच त्यालाच सांगितलं होतं मी, भारी शिकवते सर, असं चांगलं शिकवते, पण नाही ऐकलं. येस. अजून मी एक्सेल साठी सांगतो, ऍडव्हान्स एक्सेल, टॅली, प्राईम तुम्हाला करायची ते करा. म्हणजे आलता वाटतं, एक जण आलता ना, त्यालाही सांगितलं होतं पण ते नाही ऐकलं. येस येस येस. आता त्यांचं म्हणजे मला तरी वाटतं ते चुकलेले. म्हणजे जसं तुझ्यामध्ये एवढं इम्प्रूव्हमेंट झालंय त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसतंय का? नाही सर, म्हणजे त्यांनी जर अजून म्हणजे त्यांचा टाइम गेला नाही अजून, पण लावलं तर त्यांना सांगितलं. म्हणजे असं तुला वाटतं की म्हणजे शुभम कम्प्युटरला जॉईन करणं म्हणजे माइंडपास करणं, स्किल नाही तर स्किलला प्रोव्हाइड करणं, क्वांटिटी नाही तर क्वालिटीला जास्तीत जास्त प्रमोट करणं, असं वाटतं का? येस सर, कारण की आता म्हणजे माझा मित्रच आहे, तुम्हाला सांगितलं समर्थ नाव आहे सर, म्हणजे त्याने सुद्धा त्याच्या तिकडेच लावला होता, त्याला सुद्धा सांगितलं होतं इकडे लाव, चांगलं शिकवते सर, त्याने ऐकलंच नाही. म्हणजे आता ते वेस्टच असं वेस्ट झालं. म्हणजे असं तुला वाटतं का पैसे भरलेले म्हणजे पैसा आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट वेळ दोन्ही वाया गेली? हा. म्हणजे आता जर समजा तुला तुझ्या मित्रांना समोर बसून असे काही प्रश्न विचारले तर तुझ्यासारखी ते कॉन्फिडेंटली आन्सर देऊ शकता असं तुला वाटतं का? कधीच नाही. येस, बट काही प्रॉब्लेम नाही, कुठेही लावू कुठेही जाऊ. शुभम कम्प्युटर जे काही स्टेटमेंट आहे, शुभम कम्प्युटर म्हणजे ट्रेनर आहे
आणि तो इथून जाणाराही ट्रेनर असेल की तुझ्या आत्ता सगळ्या कम्युनिकेशन्समधून वाटतंय जवळपास तू आत्ता 1 तास म्हणजे 54 मिनिटं सध्या बोलत आहे नॉनस्टॉप. तर हा जो तुझा आत्मविश्वास आहे, हा तुझा 1 वर्षाचं सगळ्यात मोठं कष्ट आहे. आणि त्या कष्टाची खरंच तू जी काही इन्व्हेस्ट केली होती ती इन्व्हेस्टमेंट 100% तू याच्यातून रिटर्न मिळवली. तुझ्या लाईफमध्ये आज मार्केटला, आज जगाला बरोबर जॉबला रिक्वायरमेंट काय माहिती का? स्किल पाहिजे, कम्युनिकेशन्स पाहिजे, टॅलेंट पाहिजे, पॅशन्स पाहिजे. हे तुझ्यामधून मला दिसतंय. आणि 100% तू भविष्यामध्ये जसं आज इंडियामध्ये 90% लोक सुशिक्षित बेकार आहेत, यामध्ये तुझं कधीही नाव नसेल असं कॉन्फिडेंटली मीही सांगतो आणि तूही सांगू शकतो. येस ओके. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद आणि बेस्ट विशेष तुला. आणि आईवडिलांचा नेहमी आदर कर बरोबर. लहान असो मोठे असो सगळ्यांकडून शिकण्याचा चांगला प्रयत्न करायचा आहे. आणि विशेष करून शिकण्यापेक्षा समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कर. तुझ्यापेक्षा छोटी लहान दिदी आहे, तिलाही चांगलं मार्गदर्शन कर. तिच्यासाठी तू एक आदर्श निर्माण कर, ज्याने त्याच्यातून तुला निश्चित एक काय वाटलं पाहिजे, आतून एक आवाज आला पाहिजे, रेस मी काहीतरी करतोय. जर घरात मोठा आहे तर मोठा म्हणल्यानंतर तू एक आदर्श निर्माण करणं हे तुझं पहिलं कर्म म्हणजे तुझं कर्तव्य आहे पा. तर ते करून दाखवशील तू? येस ओके. थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद आणि बेस्ट विशेस. फक्त बेस्ट विशेस नाही तर विश फॉर इट नाही तर वर्क फॉर इट हे तुझ्या लाईफमध्ये तू तयार करून दाखवशील पा. येस ओके. थँक्यू. नाईस. ओके. धन्यवाद.